तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत। आभार यात्रेच्या निमित्ताने शिंदेंचा रत्नागिरी दौरा पार पडणार आहे। दुपारी 2:30 वाजता चंपक मैदानावर जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे। सभास्थळी 50,000 शिवसैनिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आणि या सगळ्या व्यवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत आणि आभार सभेच्या निमित्ताने ते आज रत्नागिरीमध्ये येत आहेत। रत्नागिरीतील चंपक मैदान येथे ही सभा होणार आहे। दुपारी 2:30 वाजता ही सभा होणार आहे। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत असतील, त्या पद्धतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम असतील, आमदार किरण सामंत असतील, हे देखील आज त्याचबरोबर नव्याने पक्षप्रवेश केलेले राजन साळवी हे देखील आज या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत। जवळपास आपण पाहिलं तर 50,000 शिवसैनिकांना बसता येईल एवढी आसन व्यवस्था या ठिकाणी या मंडपामध्ये केलेली आहे। त्याच पद्धतीने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी 2 आमदार, त्यामध्ये सुभाष बने असतील, गणपत कदम असतील, त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने हे देखील आता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आभार सभा आणि ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुरुंग लावणार आहेत। त्यामुळे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे आज या व्यासपीठावरून एकनाथ शिंदे हे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना काय संबोधित करणार व काय सांगणार हेकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।